समजनवे प्रमादू, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघड लिंग भेदू, ओढवला आम्हा. याचा अर्थ, हे युद्ध नसून आमच्या हातून फार मोठा प्रमाद घडत आहे. आमच्यावर पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा अवघड प्रसंग ओढवला आहे, असे अर्जुन श्रीकृष्ण सांगतोय. दयाळू भगवंतांचा पुष्कळ प्रकारे बोध ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, इतके काही मला सांगायला नको. प्रथम आपणच या युद्धाविषयी विचार करा. हे युद्ध नाही, आमच्या हातून घडणारा प्रमाद आहे. आराध्य दैवतांचा, पूज्यजनांचा उच्छेद आहे, जो आज आमच्यावर ओढवला आहे. मातापित्यांची सेवा करून त्यांना संतुष्ट ठेवणे हा पुत्राचा धर्म आहे. असे असताना त्यांचाच आपल्या हाताने वध कसा करावा? देवा, साधू संतांना नमस्कार करावा, त्यांची पूजा करावी. असे असताना आपणच आपल्या मुखाने त्यांची निंदा कशी करावी? भीष्म व द्रोण हे आमचे कुलगुरू आहेत. त्यांच्याविषयी माझे मन ऋणी आहे. आग लागो या जगण्याला. मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे. त्यांनीच मला धर्मनिष्ठा दिली. त्यांच्या अनंत उपकारांचे ओझे माझ्या डोक्यावर आहे. त्यांचा वध मी कसा करू? सागरापेक्षा द्रोणाचार्यांचे मन गंभीर आहे. आकाशापेक्षा त्यांचे हृदय विशाल आहे. एक वेळ अमृत मिटेल, वज्रभंग पावेल, पण द्रोणाचार्यांच्या मनात विकार उत्पन्न होणार नाही. आईची ममता त्यांच्या ठिकाणी आहे. द्रोणाचार्य म्हणजे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार व विद्येचा सागर आहेत. त्यांची कृपा आमच्यावर आहे. त्यांना मारून राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट प्राणावर बेतली तरी मनात येणार नाही. त्यापेक्षा भीक मागितलेली बरी, किंवा देहत्याग करावा, किंवा गिरींतरी राहावे. देवा, तुझा युक्तिवाद मला पटत नाही. यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक आहे. तू आमचा सखा व सर्व काही आहेस. हा आहे या ओवीचा अर्थ. तू गुरु, तू बंधू, पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. याचा अर्थ, अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, तूच आमचा गुरु, बंधू, पिता, कुलदैवत आहेस. संकट समयी नेहमी आमचे रक्षण करणारा आहेस. भगवंतांना अर्जुनाचे बोलणे पटले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता पाहून अर्जुन चकित झाला. अर्जुन म्हणाला, देवा, मी स्पष्ट बोललो, पण चांगले काय वाईट काय हे तुम्ही जाणता. तुम्हीच आमचे गुरु आहात, बंधू आहात, पिता आहात, रक्षणकर्ता आहात, सखा आहात, सर्व काही तुम्हीच आहात. स्वकीयांना मारावे की युद्ध सोडून निघून जावे हे मला काहीच कळत नाही. डोळ्याला अंधारी आली की पुढचे काही दिसत नाही, तसे माझे झाले. सागर नदीचा त्याग करीत नाही, आई मुलाचा त्याग करीत नाही. देवा, आमचे सर्वस्व तूच आहेस. तू उचित असेल व जे धर्माला सोडून नसेल ते लवकर सांग. तुझ्या उपदेशाशिवाय मनातील शोक जाणार नाही. पृथ्वीचे सामर्थ्य अथवा इंद्रपद मिळाले तरी मनातील मोह दूर होणार नाही. पूर्ण भाजलेले बी जमिनीत पेरले तर पाणी देऊन सुद्धा अंकुर फुटत नाहीत. आयुष्य संपले असता औषधांचा उपयोग होत नाही. तद्वत मोहित बुद्धीला राज्यभोगाचे प्रलोभन उत्तेजित करीत नाही. तुझी कृपाच माझा आधार आहे. अर्जुनाला पूर्ण खात्री होती की भगवंत जे करतील ते योग्यच करतील. भगवंत जे सांगतील ते योग्य सांगतील. कारण अर्जुनाची श्रीकृष्णावर निस्सीम भक्ती होती. तसेच अर्जुन हा श्रीकृष्णाचा लाडका सखा होता. दोघांचे नाते गुरु शिष्य व मातापुत्राचे होते. श्रीकृष्णाने अर्जुनाचे बोलणे अगदी शांतपणे ऐकून घेतले. आता पाहूया पुढची ओवी काय सांगते. धन्यवाद.